आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे हादरला आहे। जालन्यात महिनाभरापूर्वीच एका तरुणाची गोळी घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास पुन्हा एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। जुना जालना भागातील भोईपुरा येथे राहणाऱ्या चरण रायमलू वय 28 असे या तरुणाचे नाव आहे। नुकत्याच निवडून आलेल्या एका नगरसेविकेचा वाहनाचा तो चालक होता। रात्री 8:30 वाजेच्या सुमारास आपले काम संपवून सामान्य रुग्णालयाकडून नूतन वसाहत मार्गे आपल्या बुलेट वाहनावरून तो घरी जात होता। दरम्यान सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळ्या झाडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। कारण चरणच्या डोक्याला मागील बाजूस गोळी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून घटनास्थळावर रक्ताचे थारोळे साचले आहे। सदरील गोळी डोळ्याजवळून बाहेर पडल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन सर्व माहिती जमा केली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुलाच्या 4 गोळ्या, चरणची बुलेट आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे। चरणचा मृतदेह 9 वाजेच्या सुमारास सामान्य रुग्णालयात दाखल केला असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। चरणच्या पाठीमागे आई, वडील, बहीण, पत्नी आणि 1 वर्षाची मुलगी आहे। दरम्यान 5 दिवसांपूर्वीच चरणच्या मागे एक टोळी लागल्याचा अंदाज चरणच्या मागे एक टोळी लागली होती, परंतु नूतन वसाहतमधील काही नागरिकांमुळे ती वेळ टळली अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती। दरम्यान चरणचा मृतदेह सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर तरुणांचा मोठा जमाव देखील इथे जमा झाला होता। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल। कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे 8:15 8:30च्या दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे। चरण रायमल्लू असा हा विक्टिमचं नाव आहे। त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे। त्याची परिस्थिती चिंताजनक आहे। 2 ते 3 बुलेट इंजुरी त्याला असू शकते। आता सगळी पोलीसची मी स्वतः विजिट केलेला आहे। DYSP, 3 PI आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध घेत आहे। सर, कशातून घडल्याची प्राथमिक माहिती आली? आत्तापर्यंत काहीच सांगणं म्हणजे योग्य राहणार नाही। घटना घडली आहे, अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढचं सांगता येणार नाही।